निराकार वस्तू कैसी आकारा आली, सर्वाघट व्यापक माझी स्वामी माऊली. कट्ट्यावर बसून निवांत गप्पा हा तर जिव्हाळ्याचा विषय. चिंचपोकळी येथील श्री स्वामी समर्थ कट्टा परिवार येथे या जिव्हाळ्याच्या विषयाला एक सामाजिक बांधिलकीचे सुंदर वलय प्राप्त झाले आहे. स्वामी समर्थ कट्टा परिवार यासाठी कारण येथे एक छान मोठा आणि लांब लचक कट्टा बांधलेला आहे आणि परिसरातील सर्व भक्त मंडळी आबालवृद्ध हे कट्टेकरी आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वांनाच या कट्ट्याचे आकर्षणही आहे. गुढीपाडवा 2012 मध्ये या मठाची स्थापना झाली. पाडव्याच्या दिवशी या परिसरातील सर्व महिला पारंपरिक वेशभूषा नऊवारी साडी परिधान करतात. नाकात नथ, सुंदर अलंकारित होऊन शोभायात्रा काढतात. या मिरवणुकीनंतर दुसऱ्या दिवशी स्वामी प्रकट दिन असतो. या दिवशी खूप मोठा भंडारा आयोजित केला जातो. मठाचे अध्यक्ष आहेत श्री रवींद्र रेवडेकर, सचिव आहेत श्री राजेंद्र चव्हाण आणि सेवेकरी आहेत श्री जयसिंग परब. या तिघांनी मिळून या मठाची स्थापना केली. स्थापना म्हणजे येथे असलेल्या वटवृक्षाखाली स्वामींची तसबीर ठेवली गेली आणि नंतर हळूहळू मठ आकार घेऊ लागला. या मठातील प्रमुखांच्या म्हणण्यानुसार गुढीपाडव्याच्या फक्त 10 दिवस आधी मठामध्ये पावती पुस्तक ठेवले जाते. तसेच लागणाऱ्या वस्तूंची यादी लावली जाते आणि स्वामी कृपेने केवळ या दिवसांमधील येणाऱ्या देणग्यांवर संपूर्ण उपक्रम अत्यंत परिपूर्णतेने संपन्न होतो. हा मठ ज्येष्ठ नागरिकांना अगदी आधारस्थानच आहे. त्याचप्रमाणे महिला, मुले यांचेही वेळेनुसार बैठकीचे वेळापत्रक आहे. या कट्ट्यामधून अनेक सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक वैचारांची देवाणघेवाण होते, जे खूप महत्त्वाचे आहे आजच्या काळात. मठातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठीही वार्षिक सहलीचे आयोजन केले जाते. यात त्यांच्याकडून फक्त 300 रुपये प्रवास खर्च घेतला जातो. त्या व्यतिरिक्त त्यांचे राहणे, जेवणखाण, नाश्ता इत्यादी सर्व काही मठातर्फे आयोजित केले जाते. मठातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी होत असलेली ही सेवा खरोखरच अत्यंत स्तुत्य अशी आहे. मठातर्फे पाणपोई, वाचनालय, आरोग्य तपासणी शिबिर असे उपक्रम वर्षभर राबविले जातात. तसेच 10वी, 12वी आणि 15वीच्या विद्यार्थ्यांचे गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुणवंत गौरव सत्कार केले जाते व त्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप केले जाते. अध्यात्म आणि समाजकार्य याचे अनोखे सांगड आपल्याला या मठाच्या उपक्रमातून दिसते. या कामात सेवेकरी श्री सूर्यकांत नातवे आणि श्री राजू चव्हाण खूप मेहनत घेतात. मठाचे विद्यमान सचिव राजेंद्र उर्फ श्री राजू चव्हाण नेहमी दादरच्या मठात जात. त्यांच्यासोबत त्यांचे मित्र श्री प्रशांत बेलवलकर सुद्धा असत. एकदा प्रशांतच्या स्वप्नात अचानक स्वामी येऊन म्हणाले, अरे राजूला सांग, दादरला का जातोस? माझं स्थान तर इथेच आहे, इथेच करा माझे स्थान. आणि या स्वप्नानंतर मठाच्या कामाची सुरुवात झाली. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
स्वामींच्या भक्तिमय प्रवासात या समस्त स्वामी भक्तांचे जीवन स्वामींच्या उदंड आशीर्वादाने पुलकित होत आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मर्तगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काळ. स्वये भक्त प्रारब्ध घडवी हिमाल. आग्ने विना काळ नाने त्याला, परलोकीही ना भीती तयाला. उगाची भीतोसी भय हे पळू दे. वसे अंतरीही स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होसी त्यागी तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात. विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ, स्वामीच या पंच प्राणामृतात. हे तीर्थ घेई आठवीरे प्रचिती, न सोडी तया स्वामी जाघे हाती. न सोडी तया स्वामी जाघे हाती. न सोडी तया स्वामी जाघे हाती.